नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अमेरिकेच्या टेरिफच्या धमकीला भारताचं प्रत्युत्तर. मित्रांनो, जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणजे आपला भारत आणि स्वतःला जगाचा ठेकेदार समजणारी अमेरिका. आज अमेरिका भारतावरती 50% आयात कर म्हणजे टेरिफ लावत आहे. फक्त एका कारणावरनं, तेही म्हणजे भारत रशियाकडनं तेल का खरेदी करतो हे त्याचं कारण आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा कुठेतरी इगो हार्ट होतोय. मित्रांनो, पहिल्यांदा 25% कर केला आणि आता पुन्हा 25% वाढ म्हणजे एकूण 50% आयात शुल्काचा घाव भारतावरती घातला जातोय. यामध्ये अमेरिकेचा काय फायदा आहे? अमेरिकेला वाटतं की भारतावरती दबाव टाकून रशियन तेल विकत घेणं थांबवता येईल. असं होऊ शकतं का? हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे यामध्ये. आणि त्याच तेलाचा ग्राहक भारत न राहता तेल अमेरिकेकडून विकत घेईल ही अशी धारणा अमेरिकेची आहे, म्हणजेच डोनाल्ड ट्रम्पची आहे. आणि हीच त्यांची आर्थिक खेळी आहे असं समजू शकतो आपण. कारण जिथे ग्राहक मोठा तिथेच राजकारण मोठं असं समजलं जातं. अमेरिकेला आपलं शेल ऑइल इंधन बाजारात खपवायचं आहे आणि भारत हा सगळ्यात मोठा ग्राहक आहे. आता भारताला यापासून काय तोटा आहे? रशियन तेल स्वस्त दरात मिळतं भारताला, त्यामुळे पेट्रोल डिझेल वरती जे काही भार आहे तो कमी राहतो. टेरिफ वाढल्यामुळे आयात महाग होईल, इंधन दर वाढतील, दर महागाई भडकेल, उद्योग व्यापार ट्रान्सपोर्ट सर्वसामान्य जनता यांना थेट फटका बसू शकतो भारतामध्ये. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमेरिकेने जर असंच एकतर्फी धोरण राबवलं तर भविष्यातील तोटा अमेरिका भविष्यात कधीच विसरू शकणार नाही. अमेरिकेला होणारा काय लॉस आहे किंवा जर अमेरिकेनं असं एकतर्फी धोरण राबवलं तर अमेरिका याचा कोणता तोटा अमेरिकेला होणार आहे आणि अमेरिकेला कोणतं नुकसान सहन करावं लागणार आहे ते पाहूयात आपण. भारतीय मार्केट गमावण्याचा सर्वात मोठा धोका आहे, कारण 140 कोटीचा देश, सर्वात मोठा ग्राहक जर अमेरिका टेरिफ वाढवत राहिलं तर भारत अमेरिकाऐवजी अन्य देशाकडून माल खरेदी करू शकेल. कारण जे अमेरिकेकडनं काही गोष्टी मिळतात ते इतर देशाकडनंही भारताला मिळू शकतात आणि भारत त्यांच्याकडनं घेऊ शकतं. म्हणजे याचा थेट फटका अमेरिकेला आहे. टेक कंपन्यांचं नुकसान, यामध्ये गुगल आहे, ऍपल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, यांचं सर्वात मोठं टेक टॅलेंट भारतातून येतं. भारत अमेरिकेवरती निर्भर नाही तर अमेरिका ही भारतावरती निर्भर आहे हे सर्वप्रथम समजणं पण तेवढंच महत्वाचं आहे. राजकीय विश्वास गमवेल अमेरिका. भारतासारख्या साथीदाराला अमेरिकेने दबावण्याचा प्रयत्न केला तर जागतिक पातळीवरती अमेरिका एक डिटेक्टर म्हणून ओळखली जाईल. रशिया भारत संबंध आणखी मजबूत होतील. अमेरिका जेवढी भारताला डिवसेल, भारताला जेवढं त्रास देईल, दबाव देईल, तेवढं रशिया आणि भारत यांचे संबंध आणखी मजबूत होतील आणि भारत रशियाकडे तितक्याच विश्वासाने पाहिजे. भारत एक झुकणारा देश नाही, भारत हे जगाचं भविष्य आहे. जर अमेरिका दम देणार असेल तर भारताकडे उत्तर द्यायला सामर्थ्य आहे. जागतिक विकासात भारताचा वाटा आज 18% आहे आणि अमेरिकेचा केवळ 11% आहे. म्हणून मित्रांनो, आज गरज आहे अमेरिकेला आरसा दाखवण्याची आणि तो आरसा म्हणजे भारताची एकता, आत्मनिर्भरता आणि निराधार. सगळ्यात महत्वाचा विषय हाच आहे की येणाऱ्या काळामध्ये आता भारत काय प्रत्युत्तर देईल ह्या 50%च्या टेरिफ वरती हे बघणं मात्र औचित्याचं ठरणार आहे. कारण भारतामध्ये पण हा मुद्दा विरोधकाकडनं उचलला जातोय. विरोधक याच्यावरती बोलतात, कारण एक काळ असा होता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे मित्र आहेत असं सांगितलं जात होतं, असं जगाला दाखवलं जात होतं. त्यामुळे भारतामधले जे विरोधक आहेत त्यांनाही बोलायला संधी मिळालेली आहे. कारण आज अमेरिका भारताला पाण्यात पाहते आणि त्याहून पलीकडे अमेरिकेसारखे मित्र म्हणणारे राष्ट्राध्यक्ष जर भारताच्या इकॉनॉमीला डेड इकॉनॉमी म्हणत असतील तर हे भारताचं दुर्दैव म्हणायला हरकत नाही. पण येणाऱ्या काळामध्ये भारत सरकार योग्यच निर्णय घेईल आणि अमेरिकेला काय प्रत्युत्तर देईल हे बघणं तेवढंच औचित्याचं ठरणार आहे. जय हिंद, जय भारत.